नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते. आत्तापर्यंत आपण नेहमीच भेटत आलेलो. दर सोमवारी वेगवेगळे एपिसोड घेऊन मी तुमच्यासमोर येत असते. अजून आपण प्राणायामच शिकत आहोत. वेगवेगळे प्राणायाम बघितले, ब्रीदिंगचे वेगवेगळे प्रकार आपण शिकण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की तुम्हाला ते कळत असतील आणि तुम्ही ते घरी पण प्रॅक्टिस करत असाल, तर अशीच प्रॅक्टिस करत राहा आणि हेल्दी राहा. कारण प्राण जो आपल्यामध्ये असतो, प्राण म्हणजे आत्मा मी म्हणणार नाही, प्राण म्हणजे प्राणवायू जो आपल्या शरीरात फिरत असतो, ऑक्सिजन. तर त्या ऑक्सिजनला वाढवत ठेवा. ते प्राणायामाने शक्य आहे. तर रोज सकाळी उठून प्राणायाम करा आणि स्वतःची हेल्थ चांगली ठेवा. तर आज मी वेगळी हेल्थ टिप घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे. बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपण दिवसभर काही ना काही कामं करत असतो, बरोबर? आणि मध्ये मध्ये आपण असा एक उसासा टाकतो, असा. हे असं प्रत्येकाला होतं. म्हणजे बाई नाही, पुरुष नाही, मुलं नाही, सगळ्यांना हे होत असतं. उसासा म्हणजे काय? तर उसासा म्हणजे खोलवर श्वास आपण घेतो आणि सोडतो. त्याने काय होतं, आपल्याला लगेच बरं वाटतं. लगेच आपल्याला असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि थकवा जातो आपला. सो उसासा हा वेगळा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर आज आलेली आहे. उसासा म्हणजे आपले शरीर कधी-कधी गिव्ह करतं. खूप दमलेलं असतं किंवा खूप स्ट्रेसमध्ये येतं किंवा खूप काहीतरी आपल्याला त्रास झालेला असतो आणि तेव्हा कुठेतरी हा एक श्वसनाचाच प्रकार आहे की शरीर आपोआप तो उसासा घेतं आणि सोडतं. त्याच्यामुळे होतं काय की तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला जरा बरं वाटतं, तुमचा सगळा स्ट्रेस जातो आणि तुम्हाला हलकं-हलकं वाटायला लागतं. तर हा उसासा म्हणजे काय आहे, तर शरीर जेव्हा गिव्ह करतं, शरीर जेव्हा थकतं, आपला मेंदू थकतो, आपल्या भावनिक गोष्टींनी कधी-कधी आपला मेंदू खूप थकतो, खूप जास्त विचार करण्याने थकतो किंवा दिवसभर काही ना काही आपण कामं करत असतो. त्या कामाच्या ह्याच्यात आपल्याला लक्षात येत नाही की आपण किती वेळा उसासे सोडत असतो, घेत असतो, सोडत असतो आणि काम करत असतो. सो असे बरेच प्रकार आहेत जिथे शारीरिक, मानसिक आणि भावनिक म्हणजे ब्रेनला त्रास होत असतो, मनाला त्रास असतो, शरीराला त्रास असतो आणि ह्याच्यात आपण हे उसासे टाकत असतो. तर हे उसासे चांगले आहेत का वाईट आहेत? हा मेन मुद्दा आहे. उसासा चांगला किंवा वाईट म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की आपण उसासा टाकतो तेव्हा आपण एकदम श्वास आत ओढतो आणि सोडतो. त्याने काय होतं माहिती आहे का? जेव्हा आपण उसासा घेतो, तेव्हा तो पटकन फुफ्फुसामध्ये ती हवा जाऊन ब्रेनपर्यंत ती इमिजिएट पोहोचल्यामुळे तुम्हाला तेवढ्यापुरतं बरं वाटतं. सो उसासा घेणं आणि सोडणं हे चुकीचं नाही आहे. पण हा उसासा येतोय का? ही मेन आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग जर कुणाला काही कमी उसासे येत असतील, दिवसभरात 1-2 वेळाच असं होत असेल, तर ठीक आहे. म्हणजे तुमच्या शरीराला, मनाला आणि डोक्याला तेवढा ताण नाही आहे. पण जर काही लोकांना ते जास्त येत असतील, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण उसासा आपण का घेतो? मी तुम्हाला सांगितलं, उसासा आपण घेतो कारण शरीर, मन आणि डोकं कुठेतरी दमतं, थकतं आणि गिव्ह करून टाकतं आणि त्या क्षणी त्याला ऑक्सिजनची गरज असते. त्या क्षणी त्याला रिलॅक्स होण्याची गरज असते आणि म्हणून तो उसासा आपण घेत असतो. तर चला तर मग आपण उसासा का येतो, कशासाठी येतो आणि तो कमी करण्यासाठी काय करता येईल हे बघूयात. तर तुम्ही उसासाबद्दल आता मी तुम्हाला जे काही सांगितलं ते ऐकलं. तुम्हाला असं म्हणजे ह्या गोष्टीकडे आपण लक्षच दिलं नाहीये कधी. उसासा घेणं, सोडणं म्हणजे म्हणतो, "काय गं उसासे का टाकतीयेस? काय रे उसासा टाकायला काय झालं?" असं आपण बोलतो. पण त्याच्या मागची जी काही गोष्ट आहे किंवा त्याच्या मागचा जो काही त्रास आहे, तो आपण बघतच नाही आहोत, की का लोकं उसासे टाकतायत. आपली आई पूर्वी आपण बघायचो काय-काय कामं करायची आणि मध्येच थकून कुठेतरी बसायची. मग आपण आईला म्हणायचं, "काय गं दमलीस का?" किंवा वडीलसुद्धा असतील, आजी असेल, आजोबा असतील, कितीतरी आपल्या आजूबाजूचे मित्र-मैत्रिणीही कधी-कधी उसासा टाकताना दिसतात. तर उसासा एका प्रकारे ब्रेनला पटकन ऑक्सिजन मिळतो, पण तो चांगला नाहीये. का नाहीये चांगला? तर कारण तुमचं शरीर, मन आणि डोकं कुठेतरी दमतंय. कुठेतरी त्याला स्ट्रेस आहे, म्हणून त्याला त्यावेळी अचानक ऑक्सिजनची गरज पडते आणि तो उसासा येतो. सो शारीरिक थकवा म्हणजे काय? तर दिवसभर तुम्ही सकाळी उठल्यापासून खूप काम करताय, विनाकारण काम करताय किंवा काही लोकांना असतात कामं, काही लोकांना काढून कामं करतात. तर तुमच्या शरीराला एवढंच थकवा की ते शरीर बेअर करू शकेल आणि जर त्या शरीराला व्यायाम नसतील,
त्या शरीराला तुम्ही देखभाल करत नसाल शरीराची, तर त्या शरीर कुठेतरी ते शरीर गिव्हअप करणार आहे. सो तो शारीरिक थकवा येऊन जो उसासा असतो, त्यालाही कुठेतरी ऑक्सिजन कमी पडतो. कारण तुम्ही सतत कामात असता, तुम्हाला लक्षात येत नाही, पण तुमची बॉडी, तुमचं डोकं, तुमचं मन कुठेतरी गिव्हअप करत असतं. दुसरं काय आहे, तर मानसिक अस्थिरता असते लोकांना, की एखादी छोटीशी गोष्ट जरी घरात झाली ना, तरी दिवसभर त्याचा विचार करत बसणं, किंवा ऑफिसमध्ये कोणी काही बोललं, किंवा बॉस कोणी काही बोलले, किंवा आजूबाजूची परिस्थिती, लोकं काहीतरी बोलली, नातेवाईक काहीतरी बोलले, दिवसभर आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो. अगदी इतका, की जोपर्यंत त्याच्यावरती काही उत्तर सापडत नाही किंवा सोल्युशन मिळत नाही, आपण विचार करत राहतो आणि आपण आपल्या डोक्याला आणि मनाला इतकं दमवून टाकतो. आणि त्याच्यातही खूप वेळा आपण उसासे घेतो, की कसं बोलू, काय बोलू, कुणाशी बोलू, काय करू. ह्याच्यामध्ये आपलं शरीर, मन आणि सगळ्या भावना इन्व्हॉल्व झालेल्या असतात. त्याच्यामुळे खूप थकवा येतो आणि तो आपल्याला उसासातनं कळतो, उसासे देतो आपण. आणि अशा वेळी काय होतं, की त्यावेळी तुम्ही जेव्हा उसासा घेता तेव्हा तो ऑक्सिजन मिळतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि थोड्या वेळापुरता बरं वाटतं. पण शारीरिक आणि मानसिक थकवा हा जर येत असेल तर ती चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी कुठेतरी आपण कमी पडतोय, आपण नीट व्यायाम करत नाही आहोत, आपण ब्रीदिंग नीट करत नाही आहोत. शारीरिक व्यायाम तरी ठीक आहे, चालणं फिरणं जरी तुम्ही केलं, जेव्हा आपण चालतो, का म्हणतात की जास्त चाललं पाहिजे, कारण चालताना आपले लंग्स काम करतात, आपण जास्त ऑक्सिजन खेचतो, सोडतो. त्याच्यामुळे कुठेतरी ऑक्सिजनची आपली जी प्रमाण आहे शरीरातलं, ते पूर्ण व्हायला मदत होत असतं. तर काही ना काही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. अजून एक गोष्ट आहे, की उसासा आपण का देतो? जेव्हा आपण चिंता करतो कुठल्या तरी गोष्टीची, भयानक चिंता असतात डोक्यात, आणि त्यावेळी आपण एकीकडे कामही करतोय, चिंताही करतोय, आणि आपलं शरीरही नीट नाही आहे, त्यावेळी हे उसासे येत असतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे प्रत्येकाला, की उसासा ही खूप मोठी गोष्ट नाही आहे आणि छोटीही गोष्ट नाही आहे. तर ती उसासा घेण्यास जर येत असेल, तुम्हाला किती उसासे येतात, म्हणजे मी ॲक्च्युली तुम्हाला खरंच सांगते, जर तुम्हाला जास्त उसासे येत असतील, तर कुठेतरी शरीराला तुम्ही वेळ दिला पाहिजे. कारण शरीर कुठेतरी गिव्हअप करतंय, सारखं गिव्हअप करतंय, तर ही चांगली गोष्ट नाही आहे. तर प्रत्येकाने हे बघितलं पाहिजे, अरे दिवसभरात माझे किती उसासे येतात, म्हणून त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. की अरे मला सकाळपासून मी एवढे 8-10 उसासे आले. ह्याचा अर्थ काय, की 8-10 वेळा तुमचा मेंदू थकलेला आहे, तुमचं मन आणि शरीर थकलेलं आहे, आणि तुम्हाला ते सांगतंय की तुम्ही आत्ता तरी प्राणायाम सुरू करा, आत्ता तरी एक्सरसाइज सुरू करा, आत्ता तरी ह्या शरीराला वेळ द्या. कारण उसासा टाकणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. तुम्हाला कळतंय, तुमच्या शरीराला कळतंय, आणि ते शरीर तुम्हाला इंडिकेट करतंय, तुम्हाला सांगतंय की मी दमतोय, मला त्रास होतोय, मी मेंटली डिस्टर्ब्ड आहे, मी मेंटली तणावाखाली आहे, शारीरिक तणाव आहे, मानसिक तणाव आहे, आणि म्हणून कुठेतरी तो उसासा येत असतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे, की ज्यांना खूप जास्त प्रमाणात उसासे येत असतील, त्यांनी डॉक्टरांनाही विचारावं. दुसरंही काही कारण असू शकतं, किंवा हृदयाची गती असते, ती पण कधी-कधी खूप फास्ट झालेली असते. तेव्हाही असं आपल्याला उसासे जास्त येऊ शकतात, किंवा कधी-कधी आपल्याला एकदम बीपी लो झाल्यासारखं वाटतं, हाय झालं, तेव्हाही उसासे येऊ शकतात. तर हे सगळे इंडिकेशन्स असतात, आणि आपल्याला अवेअरनेस कधी येईल, आपण उसासा सोडतोय का, आपल्याला थकल्यासारखं वाटतंय, जेव्हा आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊ. तर त्या शरीराला आपण जर महत्त्वच दिलं नाही, तर हे उसासे वाढत जातात, आणि कुठेतरी मग खूप दमा लोकांना बघायला मिळतो, किंवा ब्रीदिंगला खूप प्रॉब्लेम येतो. थोडंसं चाललं की त्यांना थकवा येतो, किंवा श्वास जेव्हा रात्री झोपतात तेव्हा त्यांना ऑक्सिजन नीट येत नाही की काय, किंवा पुरत नाही की काय, अशा गोष्टी व्हायला लागतात. सो माझं एवढंच म्हणणं आहे, की स्वतःच्या उसासांकडे लक्ष द्या. आपल्या आजूबाजूच्याही व्यक्ती, घरामध्ये आई असेल, वडील असतील, बहीण असेल, हे सारखे उसासे टाकणं जर होत असेल, तर त्यासाठी काय करता येईल, हे तर मी सांगणारच आहे तुम्हाला आता काय करता येईल. पण त्याच्याकडे लक्ष द्या, आणि तो प्रॉब्लेम आहे समजून त्याच्यावरती कार्य करा, काम करा, आणि त्यातनं मुक्त व्हा. उसासा जसं मी सांगितलं, की मग कुठेतरी घाबरल्यासारखं वाटणं, किंवा कुठेतरी थकवा येणं, कुठेतरी बॉडीला कंटाळा येतो, थकवा येतो, आणि ती तो उसासा घेऊन सोडते. हे उसासा आहे. तर या संदर्भात मग आपल्याला काय करता येईल? आपण थोडंफार आपल्या उसासांकडे लक्ष ठेवायचं. दिवसभरात मला बाबा एवढे उसासे येत आहेत, आणि मला सारखंच दमल्यासारखं वाटतंय. त्याच्यावर मला काय करता येईल? तर त्याच्यावर अनेक उपाय करता येतात. जसं की मी तुम्हाला प्राणायाम दर एपिसोडमध्ये वेगवेगळे प्राणायाम शिकवलेत. तर त्यातल्या त्यात कुठले प्राणायाम केल्यामुळे त्याच्यात फरक पडेल? तर मेन आहे की दीर्घ
श्वसन, ज्याच्यात आपण 4 काउंटमध्ये श्वास घेतो आणि 8 काउंटमध्ये श्वास सोडतो. त्याच्यानंतर कुठलं आहे तर अनुलोम विलोम आहे. तर हे अजून बरेच आहेत. भस्त्रिका प्राणायाम आहे. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल नाडीशुद्धी प्राणायामसुद्धा करू शकता. हे सगळे प्राणायाम तुम्ही केल्यानंतर जेव्हा तुमच्या शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल तेव्हा आपोआप कुठेतरी तुमचे उसासे कमी व्हायला मदत होणार आहे. आणि त्याने काय होणार आहे तर जो थोड्या वेळाने थकवा येतोय शरीराला, मनाला, डोक्याला, तो कमी होणार आहे. सो इथून पुढे तुम्ही तुमची काळजी स्वतःच घ्यायची आहे. कारण आत्तापर्यंत आपण म्हणजे आपण मराठी जी लोकं आहोत त्यांच्याकडे आपण हा शब्द खूप वेळा ऐकला, इतकं का तू उसासे घेतेयस, इतके का तू उसासे सोडतीयस. सो ते सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. स्वतःच्या शरीराकडे, मनाकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे आणि थोडेसे ह्याच्यासाठी एक्सरसाइज करणं पण गरजेचं आहे. तर त्यात कुठले एक्सरसाइज तुम्ही करू शकता. तर वज्रासनात बसू शकता. जेव्हा तुम्हाला असं वाटतं मी खूप दमली आहे, मला खूप थकवा आला आहे, तर वज्रासनात बसा. सेतुबंधासन म्हणजे ब्रिज पोज जी असते ती तुम्ही करू शकता. भुजंगासन करू शकता. ह्याच्यामध्ये ना लंग्स थोडे ओपन होतात आपले आणि लंग्स जेव्हा ओपन होतं तेव्हा आपण जास्तीत जास्त हवा आत घेऊ शकतो, ऑक्सिजन आत घेऊ शकतो आणि ब्रेनला पटकन आपल्या चार्ज करू शकतो. त्याला चालना मिळते, त्याच्यात चेतना निर्माण होते. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, तर आपल्याला आहे ना एक्सरसाइज एक वेळ थोडे कमी झाले चालतील, पण प्राणायाम मस्ट आहे. शरीर आपलं जिवंत आहे कारण आपल्या शरीरात प्राण आहे. प्राण म्हणजे प्राणवायू, ऑक्सिजन, आणि तो कुठे ना कुठे शरीर तुम्हाला इंडिकेशन देत असतं की तो कमी पडतोय, मला ऑक्सिजन हवा आहे, मला द्या. मला मेंदू मला चालेनासा झालेला आहे, माझं शरीर चालेनासं झालेलं आहे, कुठेतरी मी दमलेलो आहे, असं शरीर तुम्हाला सतत चेतावणी म्हणता येईल देत असतं. आणि आपण ह्या चेतावणी असतील किंवा इंडिकेशन्स असतील हे टोटली आपण इग्नॉर करतो. नंतर बघू, नंतर करू, हां होत असेल असा विचार करून आपण ते पुढे ढकलत जातो. पण ह्या ज्या उसासाच्या ज्या मी तुम्हाला आज गोष्टी सांगितल्या त्या ऑब्झर्वेशन खाली घ्या. रोज ऑब्झर्व करा की मला कुठे थकवा आल्यासारखं वाटतोय, खूप स्ट्रेस आल्यावर तसं होतंय का शारीरिक काम झाल्यावर तसं होतंय का, मानसिक मला चिंता आली किंवा काही टेन्शन आलं, स्ट्रेस आला कामाचा तर होतंय. तर या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. प्रत्येकाचं आता जसं की जनरेशन आहे, छोट्या मुलांचं वेगळं असेल, मोठ्यांचं वेगळं असेल, तरुणांचं वेगळं असेल, एकदम वयस्कर लोकांचं वेगळं असेल, पण प्रत्येकाला हे होत असतं कमी जास्त प्रमाणात. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण शरीर जे आपल्याला देतं ना इंडिकेशन त्याच्याकडे टोटली दुर्लक्ष करतो आणि आपल्याला हवं तेच करतो आणि तिथेच आपण चुकतो. आणि मग एकदम काहीतरी मोठी गोष्ट झाली की आपल्याला कळतं, अरे बापरे, हे तर मला कळलं होतं आधी, मला हा त्रास होतोय, पण मी लक्ष दिलं नाही, मी इग्नॉर केलं. सो स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. तो खूप महत्त्वाचा आहे. तो आहे म्हणून तुम्ही आहात. सो प्राणवायू हा खूप महत्त्वाचा आहे. फ्री आहे, फ्री. सकाळी उठून मस्तपैकी प्राणायाम करा आणि दिवसभर त्या शरीराला नका थकू. त्याला तुम्ही जर दिवसा उजेडी सकाळी उठून ऑक्सिजन दिला तर त्याचं काम सुंदर होणार आहे, दिवसभर ते फ्रेश राहणार आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळे हे जे काही मी तुम्हाला सांगते त्याचा विचार कराल आणि नक्की तुमच्या शरीराकडे, मनाकडे आणि डोक्याकडे लक्ष द्याल. प्लीज सगळं जे सांगते ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्क्रीनवर माझा नंबर कायम दिलेला असतो. तिथे कुठलाही प्रश्न असेल, काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याचे उत्तरं देण्याचा आम्ही दरवेळी इथे प्रयत्न करतोच. तरीही आले तरी मला नक्की कॉल करा. धन्यवाद. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.